जानेवारी हा दिवस आपण मतदार नोंदणी दिवस म्हणून ओळखतो। या दिवशी काय झालं होतं की इलेक्शन कमिशन फॉर्म झालेलं होतं आणि म्हणून ज्या मुली आणि जे मुलं 18 वर्षाच्या वर होतात 1 जानेवारीपूर्वी त्यांनी या दिवशी नोंदणी करावी असं अपेक्षित आहे। पण आपण पाहतो की ज्या लोक जास्त ज्यांची घराणं सुशिक्षित आहे किंवा ज्यांचा उत्पन्न साधारण उत्पन्नापेक्षा जास्त आहे त्या लोक मतदार नोंदणी करणं तसंच मतदान करण्यासाठी टाळाटाळ करतात। त्याचं कारण तसं आहे, त्यांना असं वाटतं की मी जेव्हा नोंदणी करतो त्याचा काही फायदा होणार आहे का। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सकाळी उठल्यापासून पाहिलं तर पाणी, मग आपण जी वापरतो ती इलेक्ट्रिसिटी, नंतर गॅस, ह्या सर्व सोयी किती तास असाव्या किती प्रमाणात असाव्या हे सरकारतर्फे ठरवण्यात येतं आणि सरकार निवडण्यासाठी मतदान हक्क बजावणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। पुष्कळांना असं वाटतं की मी दुसऱ्या शहरामध्ये नोकरी करतोय, तेवढ्यासाठी मतदान करण्यासाठी मला जाण्या येण्याचा खर्च करावा लागेल, वेळ द्यावा लागेल, त्यांनी काय फरक पडतो एका मतदानाने। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या एका मताने हे ठरवू शकतं की आपल्याला मिळणारी शिक्षणातल्या संधी तसेच नोकरीची संधी याचं प्रमाण वाढू शकतं आणि हे सर्व तुमचं एक मतदान करू शकतं आणि म्हणून मतदानाचा हक्क बजावणं अतिशय महत्त्वाचं आहे। काही देशांमध्ये मतदान हे कंपल्सरी केलं आहे, पण मला वाटतं हे कंपल्सरी होण्याच्या ऐवजी आपण स्वतःहून पुढाकार घेतला आणि तेवढा वेळ दिला तर आपण आपल्याला जसं पाहिजे तशा कल्पनेतलं विश्व साकार करू शकतो मतदानामधून आणि म्हणूनच समृद्ध भारतासाठी प्रत्येकाने मतदान करावं एवढीच माझी या दिवशी इच्छा आहे।